हॅलो अँड वेलकम. तर आज आपण बघणार आहे फूड चेन कशी बनते आणि ते सगळे चेन मिळून एक वेब कसं बनते. ठीक आहे. लास्ट मध्ये आपला आयडिया आलं होतं की कुठल्याही गोष्टीसाठी सगळ्यात पहिले फूड तयार करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले फूड कोण तयार करते? प्रोड्युसर तयार करते. ठीक आहे. मग प्रोड्युसरपासून नंतर कोण खाते? प्रोड्युसरपासून कोण खाते? प्रोड्युसर नंतर ते जाते प्रायमरी कन्झ्युमरपर्यंत, किंवा आपण त्याला आपण नाव काय देऊ शकतो? हर्बिओर्स है ना. काय असते? हर्बिओर्स. हर्बिओरला कोण खाते? कार्निओर्स. आता कार्निओरला कोण खाणार आहे? अपेक्स प्रेडिटर. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. सेकंडरी पण असते, पण आपण इथपर्यंत जो डायरेक्ट सगळ्यात वर कोण खाणार आहे? अपेक्स प्रेडेटर. अपेक्स प्रेडेटरचं काय होणार आहे? डिकम्पोज होणार आहे. आणि या डिकम्पोजचं काय होणार आहे? नंतर वापस प्रोड्युसरकडे जाणार आहे. तर बेसिकली आपला सिक्वेन्स बघा काय आहे? हर्बिओरस, हर्बिओरसपासून कार्निओरस, कार्निओरसपासून अपेक्स प्रेडिटर आणि नंतर डिकम्पोजर आणि सगळ्यात शेवटी कुठे? प्रोड्युसरपर्यंत. सो प्रोड्युसर टू हर्बिओरस, हर्बिओर टू कार्निओरस, नंतर अपेक्स, अपेक्स टू डिकम्पोजर्स आणि डिकम्पोजरपासून वापस प्रोड्युसर. ते एका जागी एक सायकल तयार झाली. एक सायकल तयार. आता हे कोण कोणाला खाते सगळं पाहून समजलं आपल्याला. हर्बिओरसला कार्निओरस खाते, कार्निओरसला अपेक्स खाते, अपेक्सला डिकम्पोजर खाते. म्हणजे एका फूड चेनमध्ये कमीत कमी 1, 2, 3, 4, 5 4 ते 5 गोष्टी असल्या पाहिजे. कमीत कमी किती पाहिजे? 4 ते 5 गोष्टी पाहिजे. त्याच गोष्टीला आपण लिहिणार आहे की या चेनमध्ये एक सिक्वेन्स आहे की इन ईच फूड ईच चेन, हे प्रत्येक चेन झाली. एक चेन म्हणजे एकांतर एक आली ना. सो ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5 4 5 है ना. 4, 5 और मोर लिंक्स. हे सगळे काय लिंक आहे, एकमेकाला कनेक्ट असणार आहे. हर्बिओरस कार्निओरसला कनेक्ट आहे, कार्निओरस अपेक्सला कनेक्ट आहे, आणि अपेक्स डिकम्पोजरला कनेक्ट. सो ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 और 5 और मोर लिंक्स. ठीक आहे. मोर लिंक्स. अँड याच्यामध्ये काय पॅटर्न आहे? याच्यामध्ये काय एक पॅटर्न आहे. तर 4 और मोर लिंक्स. हे लिंक्स कशाचे आहे आपण हे लक्षात ठेवा. हे काय करते? एका पॅटर्नमध्ये किंवा एका सिक्वेन्समध्ये एकमेकाला खात जाते. प्रोड्युसरला फक्त हर्बिओर खाईन, हर्बिओरला कार्निओर खाईन, कार्निओरला अपेक्स प्रेडिटर. उलट होणार नाही. कार्निओर येऊन कधी प्रोड्युसरला खाणार आहे काय? नाही. वापस येणार नाही बिचारा कधी. सरळ जाईन एका सिक्वेन्समध्ये. म्हणजे आपण काय म्हणू? ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 और मोर लिंक्स. हे सगळे कसे आहे की अँड दे इंटरॅक्ट म्हणजे एकमेकासोबत. दे इंटरॅक्ट हा शब्द महत्वाचा आहे. दे इंटरॅक्ट इन डेफिनेट सिक्वेन्स. फिक्स सिक्वेन्समध्ये काम करते. डेफिनेट सिक्वेन्समध्ये काम करते. आणि ह्या सिक्वेन्सलाच आपण काय म्हणतो? फूड चेन. डेफिनेट सिक्वेन्स. अँड these interactions is called फूड चेन. परत लॉजिक समजून घ्या. महत्वाच्या गोष्टी काय काय की एक चेन बनवण्यासाठी कमीत कमी किती गोष्टी पाहिजे? 4 ते 5. कोणत्या 4? हर्बिओर, कार्निओर, अपेक्स प्रेडिटर, डिकम्पोजर आणि प्रोड्युसर. बेसिकली 4 ते 5 गोष्टी आपल्याला पाहिजे. कशासाठी? एका चेनमध्ये. आता एखादी गोष्ट चेनमध्ये याचा अर्थ काय की एकानंतर एक येते. एकानंतर प्रोड्युसर, नंतर हर्बिओरस येईन, मग कार्निओरस येईन, मग अपेक्स येईन. तर हे एकानंतर एक येणारी गोष्ट काय एक सिक्वेन्समध्ये आहे. त्याच्यामुळे काय होते की एक लिंक बनली आणि ह्या लिंकलाच ह्या चेनला आपण काय म्हणतो? फूड चेन. एकमेकावर डिपेंड राहते. कशासाठी? न्यूट्रिएंटसाठी. पण आता फूड वेब काय? आता काय होतं समजा असे खूप सारे फूड चेन आपल्याकडे असतात ना. अलग अलग काय असते फूड चेन असते. जसं उदाहरण तुम्हाला सांगतो आपण. चला आपण एक उदाहरण घेऊन चांगलं उदाहरण समजा आपण घ्यायचं म्हटलं तर समजा आपल्याकडे ग्रास आहे. ठीक आहे. आता एक पण उदाहरणच काढून घेऊ. इथे काय आपल्याकडे समजा ग्रास आहे. ठीक आहे. हे ग्रास आहे. ओके. काही दुसरे झाडं पण आहे समजा. जसे आता काही फ्रूट्स वगैरे आहेत, जसं तर अक्रोड वगैरे झालं. ठीक आहे. आणखी एखादी गोष्ट घेऊ आपण. समजा एक झाड, असं केळाचं झाड आहे.
हे काय लागलं आहे, केळं लागले आहे येलो कलरचे. तर येलो कलर नाही म्हणा तो, पण ओके येलो काय लागलं आहे, केळं लागले असे. तर जास्त काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये. काय आहे, सगळे झाडं आहे. झाडं काय करते, फूड प्रोड्यूस करते. झाडाचं काम काय, फूड प्रोड्यूस करणं. आता फूड प्रोड्यूस करते तर ऑब्वियस प्रोड्युसरला खायला काय राहणार आहे, प्रोड्यूसला खायला कोणी ना कोणी हे राहणारच आहे. काय म्हणते त्याला आपण, प्रायमरी कंझ्युमर. इथे समजा एक फ्रूट आहे असा, ठीक आहे, धान्य वगैरे. आणि आणखी काही बेसिक झाड आहे समजा, जिथे आपण काय म्हणतो फळं वगैरे लागले असतात. तर एवढे सारे आपल्याकडे काय ऑप्शन्स आहे. आता हे सगळे झाड आहे. आता हे बघा सिक्वेन्समध्ये पॅटर्न कसं आहे की जर समजा माझ्याकडे एक स्क्विरल असेल, काय असेल, स्क्विरल. स्क्विरल माहिती ना सगळ्याला, स्क्विरल म्हणजे काय होते, खारुत आहे. एक माझ्याकडे स्क्विरल आहे. आता स्क्विरल करणार काय, फक्त एलच खाईन काय, नाही. स्क्विरल काय करणार, नट्स पण खाईन हे, आणि हे काय खाणार, झाडाचे फ्रुट्स पण खाईन. इथे समजा एक ग्रास हॉपर आहे. इथे समजा काय, ग्रास हॉपर आहे. आता ग्रास हॉपर काय करणार, ग्रास हॉपर काय करणार, अशा ग्रासला खाईल. ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. नंतर मग काय, एखादी लार्वा वगैरे, अळी वगैरे, ठीक आहे, इन्सेक्ट्स म्हणा आपण त्याला. काय म्हणू आपण त्याला, इन्सेक्ट्स. आता इन्सेक्टची खासियत काय, आता जर माझ्याकडे समजा इन्सेक्ट्स असेल, इन्सेक्ट्स काय करेल, याला पण खात. इन्सेक्ट काय करते, प्लांट्सला पण खाते, काही काही फ्रूटला पण खाते, ठीक आहे, आणि काही यांना पण खाते. तिकडे केळावर पण जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. नंतर ह्याच्यावरची लेवल आता, ठीक आहे, तसं की आहे म्हणा समजा काही काही, जसे डिअर आहे. डिअर पण काय खाते, झाडं खाते. इथे काय मंकी आहे, बबून्स आहे, हे पण काय खाते, बनाना खाते. बघा किती सिक्वेन्स पॅटर्न आहे एकदम. मंकी फ्रूट्स खाते, बनाना खाते, डिअर पण झाडं खाते, ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीला खायला कोण कोण आहे वरती, याच्यावर तर इथे कुठतरी काय असेल, फॉक्स असेल. इथे काय असेल, लेपर्ड असेल, ठीक आहे. आणखी ईगल आहे. बघा आता काय केलं आहे ना, ईगल काय काय खाते, ईगल स्क्विरलला खाते बरोबर, डिअरला पण खाते. फॉक्स फॉक्स कशाला खाते, स्क्विरलला खाते. लेपर्ड, स्क्विरल, डिअर, जे सापडेल ते, मंकी, नो प्रॉब्लेम, फॉक्स. आता इथे ग्रास हॉपरचं काय, ग्रास हॉपरच्या मदत काय येतील काय, इथे आपण बर्ड देऊ एक. इथे कुठतरी काय असणार, एक बर्ड असेल. आता बर्ड काय खाणार आहे, बर्ड काय खाणार, बर्ड खाईन ऑब्विसली, इन्सेक्ट खाईन, इन्सेक्ट खाईल, इन्सेक्ट खाईल किंवा ग्रास हॉपर खाईल. आता बर्डला कोण खाते, बर्डला खाते, ईगल खाते. बघा काय याच्यावरतं पण काय, आता याच्यावरतं पण आणखी एक आहे, त्याला आपण काय म्हणतो, टायगर, लॉयन. हे काय खातात, फॉक्सला खातात. लेपर्डला खाते का नाही माहीत नाही, ठीक आहे, डिअरला पण खातात. तर बघा हे सगळे काय झाले, फूडची चेन होती पहिले. तर प्लांटपासून ग्रास हॉपर, ग्रास हॉपरपासून बर्ड, बर्डपासून ईगल, चेन होती एक. किंवा फ्रूट्सपासून स्क्विरल, स्क्विरलपासून फॉक्स, फॉक्सपासून टायगर, हे पण चेन होती. बनानापासून मंकी, मंकीपासून लेपर्ड, आणि ही एक चेन होती. ह्या सगळ्या चेन काय एकमेकाला मिक्स आहे. तर जेव्हा खूप साऱ्या चेन एकमेकाला मिक्स होते त्याला आपण काय म्हणतो, फूड वेब. त्याला म्हणतो आपण फूड वेब, ठीक आहे. सो हे काय झाले, सगळे वेगळे वेगळे काय होते, फूड चेन होत्या. ह्या सगळ्या फूड चेन काय एकमेकाला मिक्स झाल्या. तर ज्या वेळेस खूप साऱ्या फूड चेन एकमेकामध्ये मिक्स होते त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, फूड वेब. त्याला काय म्हणायचं आपण, फूड वेब. सो आपल्याकडे डेफिनेशन आली. काय डेफिनेशन आहे, द इंट्रिकेट, इंट्रिकेट म्हणजे एकदम नाजूक, नाजूक असते, एकदम जास्त वाढू शकत नाही. द इंट्रिकेट रिलेशन किंवा इंटरॅक्शन, जे आपण बॉडी यूज करतो ना आधी, इंटरॅक्शन्स ऑफ फूड चेन्स. फूड चेन हे खूप सारे चेन्स आहे. खूप सारे चेन आपसात काय होते, इंटरॅक्ट करते. फूड चेन्स फॉर्म अ वेब लाईक स्ट्रक्चर. वेब म्हणजे काय होते, जाळी. सो वेब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड फूड वेब. इट्स कॉल्ड फूड वेब. आपल्याला फूड चेन समजलं, आणि हे काय होतं, एक फूड वेब.
अशा प्रकारे आपण फूड वेब आणि फूडविषयी समजून घेतलं की फूड एकमेकावर डिपेंड करते. प्रोड्युसर तयार करते, पहिले कंझ्युमर खातात, मग दुसरे कंझ्युमर खातात, मग तिसरे कंझ्युमर, अपेक्स कंझ्युमर, ते मेले का डिकम्पोज होते आणि वापस कुठे पोहोचते, प्रोड्युसरपर्यंत न्यूट्रिएंट्स पोहोचतात. हे बेसिक सिक्वेन्स आहे. ह्या सिक्वेन्स एकमेकाला रिलेटेड राहते. जेव्हा सिक्वेन्स एकमेकाला रिलेटेड राहते तर आपण त्याला काय म्हणायचं, फूड वेब. ठीक आहे. आता हे सगळं नाटक कशासाठी चालते सांगा बरं. सगळं नाटक कशासाठी चालते. सगळं नाटक फक्त एका गोष्ट चालते की प्रत्येकाला काम करायला काय पाहिजे असते, एनर्जी पाहिजे. एनर्जी कुठून भेटते आपल्याला, फूडमधून भेटते. मग ह्या एनर्जीमुळे जे कंडिशन तयार होते त्याला आपण म्हणतो एनर्जी फ्लो. आणि हाच आपला एनर्जी फ्लो आता शिकायचा आहे. तो आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये की एनर्जी फ्लो कसा वर्क करते आणि त्याचा अर्थ काय. ठीक आहे. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टेक केअर. बाय. हॅलो अँड वेलकम. तर आज आपण बघणार आहे फूड चेन कशी बनते आणि ते सगळे चेन मिळून एक वेब कसं बनते. ठीक आहे. लास्टच्यामध्ये आपलं आयडिया आलं होतं की कुठल्याही गोष्टीसाठी सगळ्यात पहिले फूड तयार करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले फूड कोण तयार करते, प्रोड्युसर तयार करते. ठीक आहे. मग प्रोड्युसरपासून नंतर कोण खाते, प्रोड्युसरपासून कोण खाते, प्रोड्युसर नंतर ते जाते प्रायमरी कंझ्युमरपर्यंत. किंवा आपण त्याला पण नाव काय देऊ शकतो, हर्बिवोर्स है ना. काय असते, हर्बिवोर्स. हर्बिवोरला कोण खाते, कार्निवोर्स. आता कार्निवोरला कोण खाणार आहे, अपेक्स प्रेडिटर. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. सेकंडरी पण असते पण आपण इथपर्यंत जो डायरेक्ट सगळ्यात वर कोण खाणार आहे, अपेक्स प्रेडेटर. अपेक्स प्रेडेटरचं काय होणार आहे, डिकम्पोज होणार आहे. आणि या डिकम्पोजचं काय होणार आहे, नंतर वापस प्रोड्युसरकडे जाणार आहे. तर बेसिकली आपला सिक्वेन्स बघा काय आहे, हर्बिवोरस, हर्बिवोरसपासून कार्निवोरस, कार्निवोरसपासून अपेक्स प्रेडिटर आणि नंतर डिकम्पोजर आणि सगळ्यात शेवटी कुठे, प्रोड्युसरपर्यंत. सो प्रोड्युसर टू हर्बिवोरस, हर्बिवोर टू कार्निवोरस, नंतर अपेक्स, अपेक्स टू डिकम्पोजर्स आणि डिकम्पोजरपासून वापस प्रोड्युसर. ते एका जागी एक सायकल तयार झाली. एका झाली एक सायकल तयार. आता हे कोण कोणाला खाते सगळं पाहून समजलं आपल्याला. हर्बिवोरसला कार्निवोरस खाते, कार्निवोरसला अपेक्स खाते, अपेक्सला डिकम्पोजर खाते. म्हणजे एका फूड चेनमध्ये कमीत कमी 1, 2, 3, 4, 5, 4 ते 5 गोष्टी असल्या पाहिजे. कमीत कमी किती पाहिजे, 4 ते 5 गोष्टी पाहिजे. त्याच गोष्टीला आपण घेणार आहे की या चेनमध्ये एक सिक्वेन्स आहे की इन ईच फूड, ईच चेन, हे प्रत्येक चेन झाली. एक चेन म्हणजे एकांतर एक आली ना. सो ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5, 4, 5 है ना, 4, 5 और मोर लिंक्स. हे सगळे काय लिंक आहे, एकमेकाला कनेक्ट असणार आहे. हर्बिवोरस कार्निवोरसला कनेक्ट आहे, कार्निवोरस अपेक्सला कनेक्ट आहे, अपेक्स डिकम्पोजरला कनेक्ट. सो ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 और 5 और मोर लिंक्स. ठीक आहे, मोर लिंक्स. अँड याच्यामध्ये काय पॅटर्न आहे, याच्यामध्ये काय एक पॅटर्न आहे.